यावेळेस आपण पाहिला तर हा जबरदस्त फटका आहे. चेंडू जाईल एका टप्प्यानं डीप पॉइंटच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. धन्यवाद. पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी केलाय वार, आलाय चौकार. यावेळी दुसरा देखील गॅप मध्ये ढकललाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये शर्यत लागली आहे, परंतु यावेळेस आपण पाहिला तर चेंडू सीमा रेषेच्या बाहेर रवाना होतो. बॅक टू बॅक दुसरा चौकार. धन्यवाद. आपण या ठिकाणी पाहतो या स्पर्धेसाठी वसई तालुका आदिवासी क्रीडा संघाच्या मान्यता प्राप्त पंच मिस्टर नितेश भोईर, मॅन फ्रॉम वालायपाडा अँड स्क्वेअर लेग शिफन्स म्हणजेच सुरेंद्र घाटाल, मॅन फ्रॉम वसई. चांगलं अंपायरिंग या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळते. 2 चौकार आलेत. कदाचित तिसरा येईल का, आणि तिसरा देखील कदाचित या ठिकाणी येईल, परंतु नाही. हा षटकार आलाय. आज जाईल त्या ग्राउंड वर तो मारतो या बाजी. आय मुंबईचा वंडर बॉय नाव त्याचा भर दिनदाजी. 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 धन्यवाद डीजे, धन्यवाद. सध्या तरी या ठिकाणी आपण पाहिलं तर चिंचोडीचा वंडर बॉय चांगला खेळ करतोय मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीला आपण पाहिलं तर 2 ऑफ साइडच्या दिशेने चौकार आले होते. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर फाईन लेग च्या दिशेने देखील एक षटकार आलाय. त्यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. एक चांगला चेंडू, त्याचा मात्र ठिकाणी सन्मान केला गेलाय. डॉट बॉल येतोय. गोलंदाज आपण पाहिला तर विशाल घरत. यावेळेस हा दिशाहीन बॉल आहे. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर होता. पंचांनी तीच या ठिकाणी दर्शवलाय. वाईट बॉल, वाईट न धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 15च्या घरामध्ये. चांगली सुरुवात या ठिकाणी जरूर केली आहे कल्पेश सापटेनं. चौफेर फटकेबाजी खेळण्यासाठी निश्चितच हा जाणला जातो कल्पेश सापटे खेळाडू. यावेळेस मात्र लेन अँड लाईनचा योग्य वापर मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. एक वाईट जरूर हाताळलाय 3 मोठे फटके आल्यानंतर, परंतु त्याच्यानंतर 2 चेंडू देखील चांगले टाकले गेलेत मैदानाच्या आतमध्ये. हा आहे पलटवार. चांगला कमबॅक. यावेळेस बॅटरच्या पायांना फॉलो केलं होतं. अगदी खोदून काढलाय चेंडूला आणि पाठवलंय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता येतो चौकार. हातात धरून बॅट उभा राहिलंय माराया शॉट. हातात धरून बॅट उभा राहिलंय माराया शॉट. कतार, दुबई, मुंबई, पुणा, गोवा इथ्यानं गाजविला. रायगड, ठाणा गाजविला. या बॉलची लावतो वाट भावेश पवार गोरसईवाला. कसा मारतो स्वीप शॉट भावेश पवार गोरसईवाला. धन्यवाद. टेनिस विश्वातील एक मोठं नाव सर भावेश पवार यांच्या कारकिर्दीवरती हे रचलेलं सुंदर गीत आपण या ठिकाणी ऐकलं. आणि निश्चितच हे गीत ऐकल्यानंतर खेळाडूंच्या मनामध्ये देखील थोडीशी ऊर्जा मात्र नक्कीच होत्या. कारण भावेश पवार नाव ऐकलं तर निश्चितच अंगावरती काटे येत आहेत. त्याचा तो खेळ लाजवाब असतो प्रत्येक मॅच मध्ये. ग्रामीण बिग बॅश धमाकामध्ये देखील आपण पाहिलं तर गोरसई बीज संघाने अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स केला. यावेळेस फुल टॉस बॉल उमेश होता ऑन स्ट्राइक वरती, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर
यस बिमर साठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमनं. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी. विवेक शेलार खालिंग. यस धन्यवाद अडीजे. हा भीमर असणार आहे. कमरेच्या वर चेंडू जरूर सापडला गेलाय आणि ऋतू जो होता बॅटिंग करणाऱ्या टीमचा तो सक्सेसफुल झालाय. तर 2 धावा असतील. यस पंच 2 धावा ना 1+1 ओके 2 धावा. 2 धावा येत आहेत. येणारा पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. गोलंदाज आपण पाहिला तर क्रिश. यावेळेस हा चांगला बॉल होता व्हाईट यॉर्कर परंतु चांगला सन्मान दिलाय. लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडू रवाना झाला होता. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर किरण बारात एक खेळाडू होते आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं. क्रिश एक भरपूर उंचीचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आणखी एक फटका सुंदर आहे लॉंग ऑफ रिझन मध्ये. पुन्हा एकदा एक मिळते सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 23 आकड्यावरती. लेफ्टम राऊंड द विकेट. यावेळेस स्विच हिटचा फटका. काय जबरदस्त टायमिंग साधलं गेलंय आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. 4 चौकार. हे भिवंडी शहराची शान हाय दादा. नाव गाजतंय आज महाराष्ट्राला. नाव गाजतंय आज महाराष्ट्राला. नाव गाजतंय आज महाराष्ट्राला. हे बोरीवलीच्या सुजित कालेकरचा असतो सपोर्ट दादाला. धन्यवाद अडीज. चौकार या ठिकाणी येतो. चौकांना धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 27. यावेळेस आडवा बॅटनं चेंडूवरती आक्रमण केले. चेंडू जातो डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एक सिंगल धाव मात्र कंप्लीट होते. सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन फुटलं 28 आकड्यावरती. एक चांगला सेन्सिबल स्ट्रार्ट या ठिकाणी मिळवून दिलाय 2 बॅटर कल्पेश सापटे आणि उमेश हाडल. हे 2 बॅटर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करतायत. यावेळेस सरळ बॅटनं स्टेट ड्राईव्हचा फटका होता परंतु मिळेल पुन्हा एकदा एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 29 आकड्यावरती. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी चालू आहे. हे दुसरं षटक आपण पाहतोय क्रिसच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये निश्चित आपण पाहिलं तर जवळजवळ 21 धावा आल्या होत्या. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका. यावेळेस देखील चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता येतो हा चौकार. धन्यवाद अडीजे. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर 33 धावा. निखिल बुजडचा हा पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहतोय.
एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 आकड्यावरती. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये आपण 19 पाहिल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या क्रिश खिवळेनं. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये निखिल भुजड नावाचा हा गोलंदाज आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहिलं तर फलंदाज होतोय बाद. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. कल्पेश सापटे इज आउट. हिरा वाकलन गावाचा केतन मात्रे नावाचा मुलगा वामन बाबाचा लडका मीनाईचा या क्रिकेटच्या नगरीत ज्याला ओळखते दुनिया सारी. या क्रिकेटच्या नगरीत ज्याला ओळखते दुनिया सारी. गावचा केतन मात्रे बॅटमन. धन्यवाद. अडीच महाराष्ट्रातील आणखी एक मोठं नाव टेनिस क्रिकेट पटलावरती असलेलं केतन म्हात्रे, महाराष्ट्राचा बायकरमॅन. यावेळेस आपण पाहिला तर फटका फसलाय. लॉंग ऑफला पकडला जाईल झेल आणि समाप्त झाला. करण भगली ह्याचा खेळ इज आउट. सेलिब्रिटी तो स्टार केतन मात्रे बायकर म्यान. त्याच्या नावाचा झालंय ब्रँड केतन म्हात्रे हायवन म्यान. त्या प्रत्येक मैदानात. धन्यवाद. अडीच टेनिस विश्वातील एक मोठं नाव महाराष्ट्राचा बायकरमॅन म्हणजेच केतन. 38 बाईक आणि 4 फोर व्हीलर त्याच्या नावावरती आहेत आणि त्यांच्या नावानं हे गुणगण गाणारे गीत आपण या ठिकाणी ऐकलं. यावेळेस बॅटची लिडिंग एज. चेंडू जाईल लॉंग स्टॉप बॉर्डर लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार येतोय हा कडक चौकार. 4 रन. धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण पाहिलं तर रुपेश बंगलीच्या बॅट मध्ये आला है चौकार आणि चौकारना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 38. 38 आकड्यावरती. निखिलचा हा पुढचा बॉल यावेळेस ऑन साईडला वळवलाय. 1 धाव वेगाने या ठिकाणी पूर्ण केली आहे. निशांत घरत त्या ठिकाणी वेगाने पुढे आला होता. एक सिंगल धाव मात्र कंप्लीट होईल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचले ते 39 आकड्यावरती. काय जबरदस्त सुरुवात या ठिकाणी जरूर केली आहे टीम गावदवी स्पोर्ट चिंचोडी पाटीलपाडा संघाने. उमेश ऑन स्ट्राइक वरती. फटका चांगला आहे ऑन साइडला. चेंडू जाईल डीप मिड विकेटला. 2 क्षेत्ररक्षक पुढे आलेत. क्रिश अँड बॅकअप साठी आपण पाहिलं तर निशांत त्या ठिकाणी होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे परंतु 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41 आकड्यावरती. राजू पाटील आला नावात होते चर्चा गावागावात. एकच वादा आमचा राजू दादा. 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 धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. निखिल येतोय गोलंदाजी करण्यासाठी. अगोदर आपण पाहिलं तर निखिल भुजळला पाहिलं होतं. यावेळेस निखिल सोमन येतोय
पहिला बॉल आपण या ठिकाणी पाहिला तर वाईट बॉल या ठिकाणी आलाय. षटकातील पुढचा बॉल ऑन स्ट्राईक वरती रुपेश भगली. यावेळेस आपण पाहिलं तर टाइम फटका. चेंडू आणि बॅटच्या पट्ट्यामध्ये व्यवस्थित हा चेंडू आला नाहीये. त्याच्यासाठी फुटवर्क खूप महत्वाचं असतं. बॉलच्या मिनिटमध्ये येऊन खेळणं खूप महत्वाचं असतं आणि निश्चितच ते या ठिकाणी पाहायला मिळालं नाही. अगदी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु एक सिंगल धाव जरूर पूर्ण केली गेली. यावेळेस आपण पाहिलं तर ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचं सॉफ्ट डिसिजन आहे ते म्हणजेच वाईट. परंतु क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने मात्र या ठिकाणी वाईट आहे की नाही याच्यासाठी रिव्ह्यू घेतलाय. ओके, एक महत्वाची सूचना. जो संघाचा संघनायक असतो टॉस साठी येतो त्यालाच फक्त रिव्ह्यूची डिमांड करण्याची संधी आहे, हे लक्षात घ्या. आणि डिसिजन आहे व्हाईट बॉल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 44 धावा. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय आणि हा देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगलं षटक सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 वाईट जरूर आलेत परंतु त्याच्यानंतर कमबॅक चांगला केलाय निखिलनं. यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. क्षेत्ररक्षक 2 पुढे आले होते पॉईंटच्या दिशेनं परंतु त्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना तर 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 46-46 आकड्यावरती. सुरुवातीला कल्पेशनं चांगली सुरुवात केली होती. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर कल्पेश बाद झाल्यानंतर धावसंख्येला थोडासा लगाम या ठिकाणी लागला गेला. धावसंख्या थांबली गेले, स्थिरावली गेली धावसंख्या. मात्र त्यावेळेस आपण पाहिलं तर कल्पेश होता. मात्र यावेळेस उमेश आणि रुपेश मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सिंगल धाव येते पुन्हा एकदा आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 47 आकड्यावरती. असं वाटलं होतं की निश्चितच 60 धावांचा पाठलाग 60 धावांचा टार्गेट जरी पाहायला मिळालं असतं. मात्र यावेळेस आपण पाहिलं तर ऑफसाइडचा बॉल ऑन साइडला अगदी खेचून मारलाय आणि चेंडूला पाठवलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावन करता हा षटकार. अजून एक बॉल आहे. आणि धावसंख्या आपण पाहिली तर 53 धावा. यावेळेस आणखी एक फटका चांगला आहे. यावेळेस आपण पाहिलं तर क्रिच डीप मिड विकेटला होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून होताना आपण या ठिकाणी पाहिलं आणि प्रकल्पग्रस्त होतात म्यांनी घेतल्याने छातीवर घाव. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दीपा पाटलांचं नाव. 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 गावात शेतकरी घरात जन्माला ते आले. जनतेसाठी आयुष्य वाहून लोकनेते ते झाले. प्रकल्पग्रस्तांसाठी लढले केले उभे आंदोलन. धन्यवाद.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. गावदेव स्फोट चिंचोटी पाटीलपाडा. तर नाण्याची एक बाजू मित्रांनो आपण पाहिली, नाण्याची दुसरी बाजू देखील आपण पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला, पण त्या दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचं प्रत्युत्तर कशा पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये दिलं जाईल. आणि पुन्हा एकदा आम्हाला मायक्रोफोनवरती जॉईन होतात आमचे सहकारी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ ठाणे काजूपाडा मिस्टर जयेश चिडुकले. चला फील्ड सेट करून घ्यायची आहे ही नम्र विनंती करेन मी. दीपा पाटलांच्या कार्याचा साऱ्यांना अभिमान, जनतेसाठी लढला नेता रायगड जिल्ह्याची शान. दीपा पाटलांच्या कार्याचा साऱ्यांना अभिमान, आगरी कोळी कराड्यांची आहे बघा ती शान. आपण बघितलं तर यावेळेला लक्ष आहे आणि त्या लक्षाचा पाठलाग करायचा आहे. तर मोठं लक्ष 55 धावा जिंकण्यासाठी असतील. आणि मग विनंती असेल चिंचोटी टीमला आपली फील्ड सेट करून घ्या. पारितोषिक आपण बघितलं किरण बारा त्यांच्यासाठी आपण बघितलं तर सचिनजी काळा त्यांच्या माध्यमातून पारितोषिक असेल षटकाराचे हॅट्रिक्स जर पूर्ण केले तर 3333 नक्कीच ऑनलाईन सगळं होऊन जाईल. लगेच अकाउंटला जमा सुद्धा होतील. आणि सचिनजी काळात त्यांचे मेंबर्स आहेत, मित्र आहेत त्यांचे, आणि पारितोषिक मात्र त्यांना दिलं जाईल. येस डेफिनेटली आपण बघितलं तर आमच्यापर्यंत सूचना मिळालेली आहे. अल्पेश कर्णधार असते लक्षात घ्या की 3 धाव्यांसाठी पॅनलाइज गेले. तुम्हाला आमच्यापर्यंत या सूचना पोहोचल्या गेल्या आहेत. म्हणजे आता बॅटिंग करणाऱ्या टीम कडे आता पाहिलं तर 3 धावा प्लस असतील.
चला आता फील्ड सेट करून घेऊया. लक्ष आपण बघितलं तर 55 धावांचं असेल, मात्र इथे आपण पहिल्या 3 धावांची पेनल्टी पडून आपण बघितलं तर मग प्लस 3 धावा टोटल मध्ये ऍड केल्या गेल्यात. आझाद वसई या संघाच्या समोर सचिन दळवी या गोलंदाजाला आपण पाहतोय जे पहिले षटक घेऊन सज्ज झाला आहे. बॉलिंग ट्रॅकवर महत्वपूर्ण पहिला स्पेल असेल आणि हा महत्वपूर्ण स्पेल फेकण्याचा प्रयत्न असेल, कारण की विकेट टेकर बनावं लागेल. कारण की मॅन्डेटरी पावट्याच्या षटकामध्ये नेहमीच आपण पाहतोय की प्रत्येक फलंदाजी करणारा संघ जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न करत असतोय. हा डेफिनेटली आपण बघितलं तर मग किरणने त्या 55 धावा करायच्या आहेत आणि 50 धावा जर इथे म्हणजेच अर्धशतक जर पूर्ण केला तर मग 5555 रुपये सचिन काळत यांच्या माध्यमातून याचे पारितोषिक आता ऑनलाईन जाहीर झाले. पहिला चेंडू आपण बघितला तर भरपूर काही घडत असताना पाहायला मिळालं. किरण बारात आपण पाहिला तर एक टॉपचा खेळाडू, आता वसई टीम सांगितली तर मग एक टॉपची टीम आणि त्यामध्येच आपण बघितलं तर मग टॅलेंटेड म्हणजे ज्यामध्ये आपण पाहू शकतो की क्लासिकल ड्राईव्ह खेळण्याची क्षमता असलेला खेळाडू म्हणजे किरण बारात. आणि पाहतोय क्लासिकलचा उल्लेख केला. पहिला चेंडू त्याला मिळाला ओव्हर पिच आणि त्या ओव्हर पिच चेंडूला इनसाइड आउट करून पाहिला तर पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या पार आणि किरण नावाचा प्रेक्षणीय शानदार दर्जेदार दमदार चौकार 4 धावा. थँक्यू थँक्यू. पुढील बॉल मात्र घेऊन सज्ज असतील. पहा किती ओव्हर पिच चेंडू फेकला गेला होता. अगदी बॅटचा फेस फक्त ओपन करावा लागला, जास्त काही मेहनत करावी नाही लागली त्याला. आता शफल झाला. आपण पाहिला लॉंग लेगचं क्षेत्र खाली आहे आणि त्या क्षेत्रामध्ये हा चेंडू मात्र आपण पाहतोय भिरकावून दिलाय. सलगचा दुसरा चौकार किरणच्या बॅट मधून येतोय. मनात बसलीस गो पोयरे पहिलं तवत पसंत गो पसंत तू आली गो पहिलं तवत पसंत गो. 2 सलगचे चौकार इथे प्राप्त केलेत तर किरण बारातनं आणि एक चांगलं बॅटिंग चांगल्या टच मध्ये आणि चांगला इम्पॅक्टफुल मात्र खेळ मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याने दर्शवला आहे. पहिल्या 3 बॉलवर सचिन आता फिल्डिंग मध्ये काहीतरी बदल करत असताना पाहायला मिळतात, कारण की डीप काऊ कॉर्नरला 30 यार्ड सर्कल मध्ये आणलाय. मिड अपचा खेळाडू पण पाहिला तर मध्ये आता डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र तैनात केला जातोय. आणि पण पाहिलं तर मग आउटफील्ड मध्ये हे चेंजेस करण्याचा फायदा किती होईल. आता मात्र आपण पाहिलं सरळ खेळलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून आहे, सेफ आहे फटका. सरळ आउट ऑफ द पार्क. किरणच्या नावाचा गाजाबाजा करणारा हा येतोय ब्रॅडेड षटकार 6 धावा. अगदी अगदी सहज फलंदाजी करण्यासाठी सोपं होते. मी म्हणतोय की ज्याप्रमाणे गोलंदाजी होते ना ती धारदार गोलंदाजी नाही होत. हा बॉल पाहावा लागणार आहे कोणत्या दिशेनं आहे. पंचांनी पाहणी केली आहे त्या चेंडूची आणि हा नो बॉल घोषित केला जातोय, कारण की ह्या चेंडूची पिचिंग आपण पाहिली तर आउटसाइड पिच होते आणि त्याच कारणामुळे नो बॉल आणि नो बॉल नंतर फ्री हिटचा चेंडू मात्र पाहायला येतोय. फ्री हिटचा चेंडू ब्लाफ्ट केलाय पाहिला आपण तर शक्ती प्रदर्शन, परंतु पाहिले इथे चेंडूला मात्र अडवलं गेलंय आणि इथूनच आपण पाहू शकतोय की मग धावा मिळतील. टीमचा जर विचार करायचा झाला तर मग टीम पोहोचली गेली आपण 20 या आकड्यावर. सरळ आता मात्र पाहिलं खाली क्षेत्र आहे आणि फायदा मिळतोय. गॅप मध्ये चेंडू चौकार.
थँक्यू डीजे. तब्बल 24 धावांचं हे षटक पाहायला मिळालं. अगदी इझी, अगदी सहज आणि ज्याप्रमाणे खेळ ते पाहायला मिळाला. तर जवळजवळ मग या संघामध्ये आज फक्त आणि फक्त जर विचार केला तर मग 10च खेळाडू आहेत आणि त्या 10च खेळाडूंच्या सहाय्याने मात्र खेळत असताना आपण बघितलं तर मग एका खेळाडूची कमतरता जाणवली फिल्डिंगमध्ये. कारण की मग क्षेत्र आपण पाहिलं तर जिथे फिल्डर सेट करणार मात्र तिथे मात्र आपण पाहिलं तर मग न खेळता आपण पहिला गॅप मात्र शोधले जातात आणि त्याचं बेनिफिट जास्त मिळालंय. तब्बल आपण बघितलं ना तर पहिल्या षटकामध्ये फलकावर लावलेल्या 24 धावा म्हणजेच 18 चेंडू आणि 31 धावा आणि इथून हव्या असतील आणि त्यांच्यासाठी जर विचार करायचा झाला तर मग किरण बारात यांच्या वैयक्तिक मी तर म्हणेन त्याच्यामध्ये किती कॉन्ट्रीब्युशन आहे तर 20. येस डेफिनेटली, कारण की 3 धावा पेनल्टीच्या सुद्धा आहेत म्हणजे 20 धावा वैयक्तिक किरण यांच्या पाहायला मिळाल्या. किरण बारात यांच्यासाठी त्यांचे मित्र सचिन काळात यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे म्हणजे जर 50 पूर्ण केली तर 5,555 रुपये आणि जर ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग षटकाराची हॅट्रिक्स लगावली तर 3,333 रुपये हे पारितोषिक दिला जाईल. शफल झाले फाईन लेगच्या दिशेने चेंडूला उडवलाय. चेंडू पाहतोय आपण सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. आपण बघितलं तर दुसऱ्या क्रमांकाच्या षटक खेळण्यासाठी आलेला गोलंदाज कल्पेश सापटेला सुद्धा आपण पाहिलं तर मात्र यावेळेला बाउंड्रीच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि का मी उल्लेख केला होता या खेळाडूचा तर त्याचा खेळ आपण पाहिला तर सातत्याने तो बरी होताना पाहायला मिळाला. फ्लिकचा फटका खेळला गेलाय. आता डीपमध्ये फिल्डर आहेत पुढे सरसावले आणि त्यांनी चेंडूला मात्र तत्पूर्वी फिल्ड केलं. मात्र एक धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली गेली. टीमची टोटल 32च्या घरामध्ये पोहोचली आहे. 15 बॉल असतील आणि आणखीन 23 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. स्ट्राईक एंडकडे आता पाहतोय आपण करणला सुद्धा आपण बघितलं तर मग जेव्हा आपण पहिला ओपनिंगचा रोल पूर्ण करत असतो ना मग मोठा रोल आणि अटॅकिंग रोल पूर्ण करत असतोय. परंतु यावेळेला आपण पाहिलं नजाकत दर्शवण्याचा प्रयत्न केला होता. बॅकवर्डला चेंडूला वेट केला होता, कट केला होता गलीच्या दिशेने. मात्र तत्पूर्वी एक धाव मात्र जोडली जाईल टीमच्या टोटल मध्ये. एक नेट टीमच्या टोटल मध्ये भर पडत असताना फलकावर 33 धावा 14 चेंडू आणखीन आणि 22 धाव्यांची गरज असेल. पण किरण जोपर्यंत स्ट्राईक एंडकडे असतील तर मित्र म्हणेन किरण लवकरात लवकर गेम फिनिश करण्याचा प्रयत्न करतील. यावेळेला पाहिला आपण शॉर्ट पिच अगदी मात्र बाट खांद्याच्या मागे चेंडूला फेकून दिले. मिड विकेट सीमा रेखा पार आणखी एक मोठा बिग हिट किरण नावाचा A1 क्वालिटी साई कृपा चषकातील ब्रँडेड षटकार 6 धावा. आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे गोलंदाजी करतायत गुडलँड स्पॉट मात्र यावेळेला पिक केला होता परंतु फलंदाजाने हा चेंडू पाहिला आणि एक चांगला फटका मात्र पेश केला. यावेळेस आपण पाहिलं तर अक्रॉस द लाईन ऑफ स्टंपची लाईन होती जी स्क्वेअर लेग आणि फाईड लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न करत होते. पाहिलं आपण तर इथून षटकाची समाप्ती होत असताना पाहायला मिळते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 55 धावांचा पाठलाग करत असताना 39 धावा फलकावर लागल्या गेल्यात. आणखी 12 चेंडू आणि 16 धावा मात्र इथून समीकरण असेल जिंकण्यासाठी. विनंती करेन मी तर पुढील मॅच जो होणार आहे तो म्हणजे अगेन्स्ट द विनर्स आणि अष्टभुजा लहूपाडा टीम जे कर्णधार असतील त्यांना मी विनंती करेन की विशाल दादा असतील त्याने या विशाल दादा आपण टॉसबॉक्सच्या दिशेने कारण की इथून जिंकणारा जो संघ असेल तुमच्या सोबत नक्कीच खेळताना पाहायला मिळेल. पहिल्या 2 षटकामध्ये जर विश्लेषण करायचं झालं तर तब्बल फलकावर लगावलेल्या 39 धावा 16 धावा हव्या आहेत. आता बॉलिंग ट्रॅकवर येतील राहुल हडल. अराउंड द विकेट न स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता. पाहिला आपण तर फाईन लेग च्या दिशेने चेंडूला अडवलं जातोय. धाव मात्र 1 मिळेल.
ज्याप्रमाणे आपण बघितलं का भरपूर खेळाडूंचा जर विचार करायचा झाला तर स्लॉक स्वेट आणि ज्याप्रमाणे सूर्यकुमार यादव ज्याप्रमाणे जो खेळ आपण पाहिला मग IPL असो की मग भारतीय क्रिकेट असो आणि त्याला पाहून अनेक असे खेळाडू इम्प्रोवाइज होताना पाहायला मिळाले. त्यांना पाहून मात्र त्यांच्या पिटाऱ्यामध्ये ते शॉट पाहून नक्कीच इम्प्रेस अनेक खेळाडू झाले आणि त्यांच्या यादीमध्ये जे मात्र ते शॉट जोडले आणि त्याच शॉटपैकी हा शॉट मात्र खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता इथे फलंदाजानं. परंतु इथे आपण पाहतोय काय घडलं जातंय नक्की डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतंय. टीमची टोटल आपण पाहिलं तर 40 आहेत, 10 चेंडू आहेत आणि 15 धावा अजून सुद्धा हव्या आहेत जिंकण्यासाठी. इथे आपण पाहिलं तर नक्कीच ऊर्जा प्रदान करणारी गोलंदाजी करावी लागेल, विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. तो विकेट मिळालेला नाहीये, विकेट मिळवण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण की ते विकेट जर मिळवण्यामध्ये यश मिळते तर मग मॅच जिंकण्याची संधी प्राप्त होऊ शकते. परंतु यावेळेला शॉर्ट पिच चेंडू त्यावर मात्र मोठी मोहर लगावली जाते. 6 धाव्यांची किरणच्या बॅट मधून आणखीन एक बिग हिट षटकार. डेफिनेटली आपण पाहिलं 39 धावसंख्येवर खेळते. कदाचित 2 मोठे फटके आले तर 9 धावा सध्या तरी हव्या आहेत पण 2 मोठे फटके आले तर मग जे पारितोषिक आहे ना सचिन काळते यांच्या माध्यमातून ते दिलं जाईल. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहतोय, सेफ आहे परंतु फिल्डर लांब राहिले. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि दुसरी धाव मात्र इथून जोडलीही जाईल. चांगली पार्टनरशिप होते, कोणत्याही प्रकारची ऊर्जा दिसून येत नाही आउटफील्ड मध्ये. गावठी स्पोर्ट चिंचोटी पाटील पाड्या टीमच्या माध्यमातून 48 फलकावर धावा, 8 चेंडू असतील आणि 7 धावा जिंकण्यासाठी किरण खेळतात. 41 या धावसंख्येवर 9 धावा हवा आहेत त्यांना अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. परंतु या वेळेला मात्र आपण पाहिला आपल्या झोन मध्ये चेंडू या वेळेला फेकून दिला जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. किरणची ताकद दर्शवली गेली आहे आणि षटकार मात्र पेश केलाय. एका धावेची गरज आहे परंतु किरण यांना पाहिले आपण तर 47 धावा म्हणजे जवळ पाहिलं तर मग 3 धाव्यांची गरज आहे. म्हणजे किरण यांना बाउंड्री हवी आहे. पारितोषिक जर मिळवायचं असेल तर ज्यांचे मित्र सचिनजी काळे त्यांच्या माध्यमातून लागलेलं पारितोषिक चौकार येईल की षटकार येईल, अर्धशतक कंप्लीट होईल का. मात्र आपण पाहिला हा चेंडू यष्टाच्या बाहेर आणि पाहिला आपण तर वाईट बॉलचा मात्र नक्कीच इथून इशारा त्यांना पाहायला मिळतोय आणि मॅच मात्र जिंकली गेली आहे ती म्हणजेच आझाद वसई टीमना.